तुमच्या खिशात पैसा नाही, हातात केवळ एक सायकल आहे, तर त्या सायकलच्या जोरावर तुम्ही संपूर्ण जगात पोहोचू शकता का? ही गोष्ट तुम्हाला नक्कीच अशक्य वाटेल. मात्र भारताच्या एका सुपुत्रानं एका सायकलच्या बळावर इतिहास घडवून दाखवला. हा इतिहास लिहिणारा माणूस होता करसनभाई पटेल, शून्यातून स्वतःचं विश्व उभं करणारा. लहानपणी सबकी पसंद निर्मा ही जाहिरात आपण सगळ्यांनीच ऐकली असेल. ज्या निर्मानं प्रत्येक भारतीय घरात स्थान मिळवलं, त्या निर्माला जन्म देणारे होते करसनभाई पटेल. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत याच करसनभाई पटेल यांची थक्क करणारी प्रेरणादायी कहाणी. नमस्कार, मी अनिरुद्ध आणि आपण पाहतात न्यूज 18 मराठी. वर्ष होतं 1945. संपूर्ण देशाला स्वातंत्र्याची ओढ लागली होती. स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी संपूर्ण भारत आतुर झाला होता. याच काळात गुजरातच्या पाटण जिल्ह्यात एका मुलाचा जन्म झाला. ते होते करसनभाई पटेल. त्यांचे वडील खुडीदास पटेल हे गरीब शेतकरी होते. गरिबी असूनही मुलाच्या शिक्षणात कुठलीही तडजोड नको हा त्यांनी घेतलेला ठाम निर्णय होता. वडिलांच्या आग्रहामुळे करसनभाई पटेल यांनी केमिस्ट्री विषयातून BSc पूर्ण केलं. वडिलांची इच्छा होती मुलाने नोकरी करावी, पण करसनभाईच्या मनात दुसरंच काहीतरी सुरू होतं. वडिलांच्या हट्टापायी सुरुवातीला त्यांनी एका लॅबोरेटरीमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम केलं. त्यानंतर अहमदाबादच्या लालभाई ग्रुपच्या कॉटन मिलमध्ये ते नोकरीला लागले. त्यानंतर आलं सन 1969. 1969 मध्ये गुजरात सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ मायनिंग अँड जिओलॉजीमध्ये त्यांना नोकरी मिळाली. सरकारी नोकरी होती, पगार होता, पण मन मात्र समाधानी नव्हतं. तो काळ होता भारतावर आलेल्या प्रचंड मंदीचा. लोकांना 2 वेळचं जेवण मिळणंही अवघड झालं होतं. आणि याच काळात करसनभाईंच्या मनात एक विचार ठाण मांडून बसला होता. आपल्या सामान्य माणसांसाठी काहीतरी केलंच पाहिजे. त्या काळात वॉशिंग पावडर ही लक्झरी वस्तू म्हणून पाहिली जायची. सामान्य नागरिक कपडे धुण्यासाठी मीठ, सोडा किंवा राख वापरत होते. केमिस्ट्रीचं ज्ञान असल्यामुळे करसनभाईंनी ठरवलं सामान्य माणसांना परवडेल असं वॉशिंग पावडर बनवायचं. मग काय, फक्त 700 रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी प्रयोग सुरू केले. दिवसभर नोकरी आणि रात्री प्रयोग हा नित्यक्रम कित्येक दिवस सुरू होता. याच काळात करसनभाईंच्या आयुष्यावर एक मोठा आघात झाला. त्यांची मुलगी निरुपमा शाळेतून घरी येत असताना एका कारने तिला धडक दिली आणि त्या अपघातात निरुपमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करसनभाई पूर्णपणे कोसळले. निरुपमा त्यांच्या खूप जवळची होती आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं माझ्या मुलीचं नाव जग लक्षात ठेवेल असं काहीतरी करायचं. त्यांनी अनेक प्रयोग केले, अनेक वेळा फेल झालेत, पुन्हा प्रयोग केलेत, पुन्हा फेल झालेत, पण अखेर तो फॉर्म्युला सापडला. गरिबांना परवडेल असं वॉशिंग पावडर तयार झालं. मुलगी निरुपमाला ते प्रेमानं निर्मा म्हणत आणि यावरूनच वॉशिंग पावडरचं नाव त्यांनी निर्मा ठेवलं. निर्मा तयार झालं, पण आता प्रश्न होता हे विकायचं कसं? अनेक दुकानदारांकडे ते गेले, विनंती केली, पण सर्वत्र नकारच पदरी पडला. आता त्यांच्याकडे 2च पर्याय होते. पहिलं म्हणजे सरकारी नोकरी करत सामान्य आयुष्य जगणं आणि दुसरं म्हणजे स्वतः घरोघरी फिरून निर्मा विकणं. करसनभाईंनी दुसरा पर्याय निवडला. सकाळी ऑफिसला जाताना सायकलवर निर्म्याची पॅकेट्स बांधली. रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक घरात निर्माची ओळख करून दिली. सुरुवातीला इथंही अपयश आलं, पण जेव्हा लोकांनी निर्मा वापरून पाहिली तेव्हा चित्र बदललं. अनेकांना निर्मा आवडू लागलं. राख आणि सोडापेक्षा हे वॉशिंग पावडर प्रभावी वाटू लागलं. माउथ पब्लिसिटी इतकी वाढली की निर्मा घराघरात पोहोचलं. त्यातच केवळ 3 रुपये किलो या दरानं विक्री केली जात असल्यानं ते सामान्य नागरिकांना अधिक आवडलं आणि यातूनच सुरुवात झाली एका विशाल साम्राज्याच्या निर्मितीची. 1972 मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि अहमदाबादमध्ये एक छोटा कारखाना सुरू केला. त्यानंतर उत्पादनाच्या डिस्ट्रीब्युशनवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. हळूहळू निर्माची विक्री वाढू लागली, मात्र अपेक्षित यश काही मिळत नव्हतं. त्यांच्या समोर अनेक आव्हानं होती. त्यानंतर 1982 मध्ये एका भन्नाट कल्पनेतून एका आयकॉनिक जाहिरातीचा जन्म झाला आणि त्यातूनच उदय झाला सबकी पसंद निर्मा या गाण्याचा. आणि निर्मा खऱ्या अर्थानं घराघरात पोहोचलं. निर्माची डिमांड इतकी वाढली की अनेक दुकानांमध्ये स्टॉक अपुरा पडू लागला. 1988 पर्यंत निर्माने भारताच्या डिटर्जंट बाजारपेठेतील 60% हिस्सा काबीज केला. अवघ्या एका दशकात निर्मा भारताची सर्वाधिक विक्री होणारी डिटर्जंट ठरली. निर्मा घराघरात पोहोचली आणि त्याचसोबत करसनभाई पटेल यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडू लागला. सुरुवातीला निर्मा ही केवळ एक वॉशिंग पावडर होती, पण हळूहळू ती एक ब्रँड बनत गेली. अहमदाबाद जवळचा तो छोटासा कारखाना लवकरच अपुरा पडू लागला.
मागणी इतकी वाढली की दिवसाला हजारो टन निरमाची विक्री होऊ लागली। काही वर्षात निरमाची वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली। जिथे करसनभाईंनी 700 रुपयांपासून सुरुवात केली होती, तिथे आता दरवर्षी लाखो कोटी रुपयांची उलाढाल होत होती। मात्र फक्त डिटर्जंटवर थांबायचं नाही असं करसनभाईंनी ठरवलं होतं। निरमाच्या यशानंतर त्यांनी सुरू केलेले बाथ साबण, टॉयलेट साबण, इंडस्ट्रियल केमिकल्स, सोडा ॲश आणि पुढे सिमेंट उद्योग, यामुळे निरमा कंपनी FMCG सोबतच इंडस्ट्रियल क्षेत्रातही मोठी बनू लागली। 1990च्या दशकात निरमा ही भारताच्या टॉप ब्रँड्सपैकी एक बनली। या काळात निरमाची वार्षिक कमाई शेकडो कोटी रुपयांवर गेली। 2000 नंतर करसनभाईंनी आपला व्यापाराचा विस्तार केला। देशभरात मोठे कारखाने, हजारो लोकांना रोजगार आणि यातूनच करसनभाई पटेल भारताच्या सर्वात यशस्वी स्वनिर्मित उद्योजकांपैकी एक ठरले। कुणाच्याही सहकार्याशिवाय इतकं मोठं साम्राज्य उभं करणं हे सोपं नव्हतं। करसनभाई पटेल आज भारताचे 63वे श्रीमंत नागरिक आहेत। फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 3 अब्ज 45 कोटी रुपये इतकी आहे। आज ते 81 वर्षांचे आहेत। मात्र अनेक तरुणांसाठी आजही आदर्श आहेत। आयुष्यात पराभव न पत्करता विजयाला कशी गवसणी घालायची हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। तर ही होती करसनभाई पटेलांची भन्नाट स्टोरी। ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करा।